हॅलो, हाय. कसे आहे सर्वजण? बरे आहेत का? तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर बघूया की माझ्या दिवसभरचे पूर्ण रुटीन कसे गेले कसं नाही ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा तर पहिले मी सकाळी उठले, देवपूजा करून घेतली. देवपूजा करून घेतल्यानंतर देवासाठी छान असे फुले भेटले होते. ते फुले मी देवांना बघा तर इकडे मी देवापुढे असे छान असं मला फुल भेटले होते. ते फुलं देवापुढे ठेवून घेतले व नंतर इकडे मी श्री स्वामी समर्थांचे जप करायला घेतले व इकडे जप करून घेतले. श्री स्वामी समर्थांचे 11 माळे असे जप मी करून घेतले व जप करून घेतल्यानंतर इकडं मी आरती करून घेतली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पाया पड स्वामीच. खाली वाकून पड. छान ठेवा म्हणा स्वामी माझ्यावरती लक्ष. स्वामी मला छान ठेवा, माझ्यावरती लक्ष ठेवा. माझ्यावरती लक्ष ठेवा. छान बुद्धी द्या मला. मला छान बुद्धी द्या. चला बघा तर मग छान आम्ही आरती करून घेतलो, देवपूजा करून घेतलो, नाश्ता दिला होता त्याला. त्यांना नाश्ता करून घेतलो. मग त्याला मी शाळेमध्ये सोडून आले. मग शाळेमध्ये सोडून आल्यानंतर मग दुपारच्या वेळेस एक ब्लाऊज होता, तो ब्लाऊज कटिंग करून घ्यायचे होते. मग इकडं मी ब्लाऊज घेतले कटिंग करायला. हा 4 टक्स ब्लाऊज आहे बघा, साधं. इकडं हे 4 टक्स ब्लाऊज आहे बघा. इकडं मी कट करून घेत आहे. एकदम मी फ्रंट साईड कट करून घेतले आणि बॅक साईड तसंच ठेवलं. मला इकडं डिझाईन बनवायचे होते, मग त्याला कट करायचे होते. बघा तर इकडं मी असं पूर्ण ब्लाऊज इकडं कट करून घेत आहे. तर इकडं मी ब्लाऊज असं पूर्ण कट करून घेतले व सगळे पार्ट असे कट करून घेतले आहे बघा. इकडं मी बाही कट करून घेत आहे बघा. बघा तर इकडं मी बॅक साईडचे इकडं मटका गळाचे आकार देत आहे. मटका गळाचे आकार देऊन आपल्याला मी अस्तरवरती त्याला आकार दिले आहे मटका गळाचे. मग अस्तरवरती कापून घेतले व नंतर आपल्याला अस्तरवरती कापून घेतल्यानंतर परत आपल्याला गाठणे तसंच आपण मशीनवरती त्यावरती शिलाई केल्यावरती खूप छान असं शिलाई येते. व नंतर आपण ते मधला भाग कट करून घ्यायचा असतो. असा कट करून घेतले आहे मी. कट करून घेतल्यानंतर इकडं मी शिलाई मशीनवरती बसले आहे बघा. आणि त्याला साईडने असे पूर्ण त्याला असे पिनं लावून घ्यायचे. बघा तर इकडं मी मशीनवरती ठेवून त्याला छान असं शिलाई मारून घेतलं. पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलं आहे मशीनवरती. आणि मी इकडं बॅक साईडला त्याला लेस लावलं आहे. तर लेस त्याला छान दिसतंय का बघा. मग नंतर पूर्ण ब्लाऊज मी मशीनवरती असं शिवून घेतले व मागे मी लटकन वगैरे लावले आहे. तर माझं पूर्ण ब्लाऊज असा तयार झाला आहे.